आपल्याला सर्वांनाच माहिती आहे, की मुलांमध्ये लहानपणापासून जिज्ञासी वृत्ती असते आणि सतत ते प्रश्न विचारत असतात. जसं-जसं त्यांचं वय वाढत जातं, तसं-तसं प्रश्नांची इंटेन्सिटी वाढत जाते आणि कधी-कधी एक पालक म्हणून आपल्याला प्रश्न पडतो, की आपण त्या प्रश्नांची उत्तरं कशी द्यावी? एखादे जर प्रश्न आपण टाळले किंवा नेहमी सतत जर आपण प्रश्न टाळले, तर मुलं अशी असतात, की त्यांना त्या प्रश्नाचं उत्तर मिळेपर्यंत त्यांना चैन पडत नाही आणि आजकाल तर अशी माध्यमं उपलब्ध आहेत, की मुलांना सहजरित्या पण चुकीची माहिती उपलब्ध होऊ शकते. पालकत्वाची एक चूक मुलांना आयुष्यभर भारी पडते. त्याच्यामुळे एक पालक म्हणून काही गोष्टी असतात ज्याबाबत आपण जागरूक असणं गरजेचं आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये काही असे मुद्दे मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. मी सुद्धा पालकत्वामध्ये खूप जास्त निपुण नाही आहे. मी सुद्धा हळू माझ्या मुलांना मोठं करते. माझा मोठा मुलगा टीनेजर आहे आणि लहान आहे तो 9 वर्षाचा आहे. आपल्या या चॅनलवरती खूप अशा वयस्कर महिला आहेत ज्यांची मुलं माझ्या मुलांपेक्षा मोठी आहेत. तर ते जर व्हिडिओ पाहत असतील तर तुमच्या याबद्दल काय प्रतिक्रिया आहेत तर ते व्हिडिओ संपल्यानंतर प्लीज कमेंट करून सांगा. चला तर मग जास्त वेळ न घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. मुलं जेव्हा आपल्याला प्रश्न विचारतात, लहानपणापासूनच आपल्याला ते भरपूर सारे असे प्रश्न विचारतात आणि त्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आपल्याला त्यांच्या वयानुरूप द्यावंच लागतं. ज्यावेळेस तुम्ही असं करता ना, तेव्हा एखाद्या वयामध्ये मुलांनी असा प्रश्न विचारला, की ज्याचं उत्तर तुम्ही त्यांना नाही देऊ शकत किंवा तुम्हाला असं वाटतं, की मी कसं सांगू? तर अशा वेळेस जर तुम्ही त्यांना असं समजावलं, की "बाबा, तू जेव्हा मोठा होशील, तू या-या वयाचा होशील, तेव्हा ही सगळी माहिती मी तुला नक्की देईल." त्यावेळेस मुलांच्या मनामध्ये ना पालकांबद्दल विश्वास निर्माण होतो. आणि मग त्याच्यानंतर ते उत्तर शोधण्याचा ते प्रयत्न करत नाही, कारण त्यांना माहिती आहे, की माझी मम्मी किंवा माझे पप्पा या प्रश्नाचं उत्तर मला देतील. तर हा जो विश्वास आहे, तो लहानपणापासूनच मुलांच्या मनामध्ये आपल्याला बिंबवायचा आहे, की आपल्या पालकांकडून आपल्याला हवी त्या प्रश्नांची उत्तरं देतील. एक विश्वास त्यांच्या मनामध्ये निर्माण करायचा आहे, की आपले पालक, आपले मम्मी-पप्पा जे आपल्याला सांगतायत, तीच गोष्ट योग्य आहे. त्याच्यामुळे सतत मुलांशी संवाद करणं गरजेचं आहे आणि याबद्दल मी बोलणार नाहीये, कारण म्हणजे प्रत्येक व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तेच सांगते, की दिवसात तुम्ही कितीही बिझी असाल ना, तरी थोडा तरी वेळ मुलांशी संवाद करण्यामध्ये नक्की घालवा. कधी-कधी काय असतं, मुलं सुद्धा भरपूर साऱ्या गोष्टीतून जात असतात. काही असे अनुभव किंवा पाहिलेल्या अशा गोष्टी ज्या आयुष्यभर मुलांच्या मनावरती बिंबून राहतात आणि त्या गोष्टींचा त्यांच्या भविष्यावरती सुद्धा खूप वाईट परिणाम होतो. मग अशा वेळी जेव्हा आपण मुलांना प्रश्न विचारतो किंवा मुलं जेव्हा आपल्याला प्रश्न विचारतात, तेव्हा आपण त्यांना जास्तीत जास्त जाणून घेण्याचा प्रयत्न करतो. आणि मुलांच्या प्रश्नांची ना कधीही तोडून-मोडून उत्तर द्यायची नाही. आपण काय करतो ना, कधी-कधी त्यांना उडवाउडवीची उत्तर देतात आणि मुलं तसं पाहायला गेलं तर थोडीशी स्मार्टच असतात आणि त्यांना कळतं सुद्धा, की नाही आपल्याला हे उत्तर चुकीचं मिळतंय. तर ते सुद्धा आपल्याला कधी-कधी म्हणजे काय म्हणतो आपल्याला परत ते क्वेशन बॅक करतात, की नाही तू जे सांगते ते चुकीचं आहे, हे असं आहे. मग जेव्हा आपण अशी उडवाउडवीची उत्तरं देतात ना, ते मुलांच्या मनामध्ये अविश्वास निर्माण होतो आणि त्यांना ते सॅटिस्फॅक्शन नाही मिळत, की अरे आपल्याला जे खरोखर उत्तर पाहिजे ते हे बरोबर आहे का? त्याच्यामुळे मुलांना जितक्या सोप्या भाषामध्ये आणि जे खरं आहे ना, ते सांगण्याचा प्रयत्न करा. त्याच्याने काय होतं ना, की आपल्या पण डोक्यावरचा ताण आहे ना, तो हलका होतो. आपल्याला पण खूप जास्त विचार करावा लागत नाही, की अरे आता याचं उत्तर काय देऊ? आता त्याचं उत्तर काय देऊ? अशा परिस्थितीमध्ये काय होतं ना, की मग मुलांना पण वाटतं, की नाही हे उत्तर बरोबर आहे. कारण जेव्हा आपण ते उत्तर त्यांना योग्य वेळेमध्ये किंवा योग्य शब्दांमध्ये जेव्हा आपण मांडतो ना, तेव्हा पुढच्या वेळेस पुन्हा जेव्हा ते आपल्याला प्रश्न विचारतात किंवा त्याच टॉपिक संबंधी जेव्हा आपल्याला प्रश्न विचारतात ना, तेव्हा आपल्याला त्याचं उत्तर देणं थोडंसं सोपं पडतं. कारण आपण खोटं बोललेलो नसतो. जे आपण रिअल आहे तेच सांगितलेलं असतं. पण ते खूप डिटेलमध्ये न सांगता फक्त वरवरून सांगितलेलं असते. आणि आधीच्या मुद्द्यामध्ये मी तुम्हाला सांगितलंच, की काही अशा गोष्टी असतात ज्या तुम्ही सांगू शकतात, की आता हे तुझं समजण्याचं वय नाही आहे. या या टॉपिक संबंधित मी फक्त तुला एवढीच माहिती देते. पण जेव्हा तू 2-3 वर्षानंतर किंवा तू या वयामध्ये तू आला किंवा आली, तर मी नक्कीच त्या प्रश्नाचं उत्तर तुला देईन. या अगोदर सुद्धा मी एक व्हिडिओ बनवलेला आहे, ज्याच्यामध्ये मी सांगितलं, की मुलांना वेळ देणं खूप गरजेचं आहे. बघा, आपण मुलांसाठीच कमवतो, बरोबर? आपल्याला कुठेतरी असं वाटतं, की आपण दोघांनीही मेहनत करायला पाहिजे, आपण पैसे कमवायला पाहिजे, जेणेकरून मुलांचं जे फ्युचर आहे ते सिक्युअर राहील. आपण फक्त त्यांच्या करिअरच्या दृष्टीनेच विचार करतो, पण मुलं खूप साऱ्या भावनिक गोष्टींमधून जात असतात. कधी-कधी शाळेमध्ये म्हणा किंवा कॉलेजमध्ये म्हणा, अगदी लहान जर मुलं प्री प्रायमरीला जरी असतील, तरी सुद्धा ती बुली होतात. कोणतरी त्यांना त्रास देतं आणि ते त्रास देणारे जरुरी नाही, की त्यांच्या मैत्रिणीच असतील, मित्र-मैत्रिणी असतील. इतरही भरपूर गोष्टींतून ते जातात. आपल्याला असं वाटतं, की मुलांचं आयुष्य ना खूप सोपं आहे, पण ॲक्चुअली ते नसतं. आणि लहानपणापासून कितीतरी व्यक्ती, पुरुष म्हणा किंवा स्त्री म्हणा, कोणत्यातरी बोलतो ना आपण फिजिकल ट्रॉमामधून गेलेलीच असते. एखाद्या व्यक्तीने, घरातल्याच व्यक्तीने बोला किंवा बाहेरच्या व्यक्तीने त्यांना चुकीच्या पद्धतीने स्पर्श केलेला असतो किंवा फिजिकली अब्यूज केलेलं असते किंवा मॉलेस्ट केलेलं असते. या सगळ्या गोष्टी आपण वारंवार पाहतो. त्याच्यामुळे मुलांशी आणि मुलींशी सतत बोलत राहताना कोणत्या गोष्टीचा त्रास होतो का ते बघा. त्यांचं तुम्ही बिहेवियर ऑब्झर्व्ह करा. कधी-कधी बघा आपण ना एक आई म्हणून सुद्धा आपण कधी-कधी चुकतो का मुलांचं बिहेवियर आपण ऑब्झर्व्ह नाही करत. आपण जेव्हा मुलं आहेत ना खूप चुलबुली असतात आणि जेव्हा ते अचानक शांत होतात ना, तेव्हा ते सगळ्यात
डेंजरस एक साईन आहे, की नक्कीच त्यांच्या आयुष्यामध्ये काहीतरी चाललेलं आहे. मुलं जर खूप जरी शांत असतील ना, तरी त्यांना बोलकं करा. कारण मी जेव्हा शाळेमध्ये जाते ना, तेव्हा अशी भरपूर सारी मुलं मी बघते, का ती काहीच बोलत नाही. म्हणजे नाही ते मित्र-मैत्रिणींशी बोलत, नाही रिसेसमध्ये बोलत. त्यावेळेस ना खूप भीती वाटते. कारण मुलांचं नेचर कसं असतं ना, चुलबुली असली पाहिजेत. त्यांच्या मनात जे येईल ते बोललं पाहिजे. कधी-कधी मला माहिती आहे, की ते चुकीचं बोलतात. पण जेव्हा मुलं अशी बोलकी असतात ना, तेव्हा आपण त्यांच्यामधून खूप साऱ्या गोष्टी आपण काढून घेऊ शकतो. पण जेव्हा मुलं शांत असतात ना, तेव्हा ते सगळ्यात जास्त भयंकर असतं. कारण अशा वेळेस आपण मुलांच्या मनात काय चाललेलं आहे ना, ते आपल्याला ओळखता येत नाही. त्याच्यामुळे माझी तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे, की जर समजा तुम्ही मुलांसोबत वेळ स्पेंड नसेल करत ना, तर मुलांशी ॲटलीस्ट सतत बोला तरी. तुम्ही कितीही कामामध्ये बिझी असाल ना, तुम्ही किचनमध्ये काहीतरी काम करत असाल ना, त्यांना तिकडे उभं करा आणि त्यांच्याशी तुम्ही गप्पा मारा. त्यांना सांगा, त्यांना किचनमधलंच एखादं काहीतरी काम जर त्यांना करायला आवडत असेल, तर ते द्या किंवा मग त्यांच्याशी गप्पा मारा. मला माहिती आहे, की आपल्या डोक्यावरती खूप प्रेशर असतं. तर माझं म्हणणं तेच आहे, की आपण मुलांसाठीच करतो आणि जर समजा मुलं जर आपली खुश नसतील, मुलं जर दुःखी असतील, तर ते पैसे कमवण्याचा काय फायदा, नाही का? मी असं नाही सांगत, की तुम्ही जॉब सोडून घरी बसा. पण तुमचा ॲटलीस्ट वीकेंड जर तुम्हाला वीकडेजमध्ये वेळ नसेल मिळेल, तर वीकेंड तरी मुलांसोबत तुम्ही स्पेंड करा. तुम्ही नका बाहेर कुठे जाऊ, पण घरच्या घरी तुम्ही मुलांसोबत वेळ घालवा. त्यांच्या लाईफमध्ये काय चाललेलं आहे, त्यांचे कोण फ्रेंड्स बनतात किंवा ते कोणाकोणाला भेटतात, या सगळ्या गोष्टी तुम्ही त्यांच्यासोबत शेअर करा. आपण मुलांना गुड टच, बॅड टच या सगळ्या गोष्टी शिकवतोच लहानपणापासून. त्याच्यामध्ये काही डाऊटच नाही आहे. पण तुम्हाला माहिती असेल तर आजकाल 9 ते 10 वर्षांचे मी तर ऐकलंय, की 8 वर्षाच्या मुलींना सुद्धा पिरियड्स यायला लागलेले आहेत. त्याच्यामुळे आणि हे जेव्हा ऐकतो ना, तेव्हा खूप भयंकर वाटतं. कारण ते एवढुशा-एवढुशा मुली ज्यांना म्हणजे कोणत्या गोष्टीची अक्कल नाही आहे. त्यांना खेळण्याचं त्यांचं वय आहे आणि अशा वेळेस जेव्हा पिरियड्स येणं ही गोष्ट किती त्रासदायक असते ना, म्हणजे ठीक आहे आपलं एक सर्टेन एज असतं जसं की 15-16 किंवा अगदी 12-13 त्याच्यामध्ये जेव्हा पिरियड्स येतात त्यावेळेस असं काही नाही वाटत. त्यात थोडीशी मॅच्युरिटी लेव्हल आपल्याला आलेली असते. पण 8 ते 9 वर्षाच्या मुलींना पिरियड्स येणं म्हणजे थोडंसं एक एक्सेप्ट न होणारीच गोष्ट आहे. पण शेवटी निसर्गाचा नियम आहे. आपण त्याला काहीच करू शकत नाही. कधी-कधी आपण त्यांना काय खायला देतो त्याच्यावरती सुद्धा डिपेंड करतं. आपण आणि प्रत्येक गोष्ट आपण मॉनिटर नाही करू शकत कारण आजकाल प्रत्येक गोष्टीमध्ये भेसळ आहे. त्याच्यामुळे मुलींमध्ये हार्मोनल इम्बॅलन्स किंवा हॉर्मोन्समध्ये खूप पटकन चेंजेस होतात आणि मुलींना एकदम अर्ली स्टेजमध्येच पिरियड येतात. तर मुलींना सुद्धा पिरियडबद्दल सांगा आणि माझं असं म्हणणं आहे, की तुम्ही मुलांना सुद्धा पिरियडबद्दल सांगा. मी एक व्हिडिओ सुद्धा बनवलेला आहे, ज्याच्यामध्ये सांगितलेलं आहे, की तुम्ही मुलांना सुद्धा पिरियडबद्दल कशी माहिती देऊ शकता. माझा लहान मुलगा आता नोव्हेंबरमध्ये 9 वर्षाचा होणार आहे, पण तो 8 वर्षाचा असतानाच मी त्याला सांगितलेलं पिरियड्स म्हणजे काय असतात. आपल्याला काय वाटतं माहिती आहे का, एखादी गोष्ट जेव्हा आपण मुलांना सांगतो ना, ती मुलं कशी एक्सेप्ट करतील की नाही, त्यांच्या मनावरती त्याचा चुकीचा परिणाम होईल. पण खरं सांगू असं काहीच नसतं. जेव्हा तुम्ही मुलांना सांगता ना अशा गोष्टी, तेव्हा मुलं जास्त मॅच्युअर होतात आणि त्यांचा मुलींच्या प्रती बघण्याचा जो दृष्टिकोन असतो ना, तो बदलतो. एक त्यांच्या मनामध्ये ना, तो लहानपणापासूनच ते एक मुलींबद्दल एक रिस्पेक्ट असतो ना, तो बिंबवला जातो. म्हणून एक मुलाची आई म्हणून तुम्ही मुलांना सांगा, की पिरियड्स नक्की काय असतात ते. आणि मला माहिती आहे, की बोलताना आपल्याला कधी-कधी थोडंसं ऑकवर्ड वाटतं, की मी कोणत्या भाषेमध्ये सांगू. आता मी एक सायन्स टीचर आहे, त्याच्यामुळे मला ऑकवर्ड नाही वाटत. पण तुम्ही तुमच्या भाषेमध्ये बोलू शकता आणि मला असं वाटतं मुलांशी बोलण्यामध्ये काय ऑकवर्डनेस ना. जर समजा तुम्हाला मुलांशी बोलताना जर ऑकवर्ड वाटत असेल, तर उद्या ते तुम्हाला डिटेलमध्ये काही प्रश्न विचारतील त्यावेळेस तुम्ही काय कराल ना? कारण तुम्ही मी जसं म्हटलं, की कधी-कधी मुलं असे आपल्याला प्रश्न विचारतात, की त्या प्रश्नाची उत्तर आपल्याला द्यावीच लागतात आणि आपण ते जर त्यांना सोडून दिलं, तर ती दुसरी कुठून तरी ती माहिती घेऊ शकतात. त्यांच्या मित्रांकडून घेऊ शकतात, मैत्रिणींकडून घेऊ शकतात. त्यांना कोणत्या अ, अ, सोर्समधून ती माहिती मिळालेली आहे, ते सुद्धा इम्पोर्टंट आहे आणि जर तो सोर्स चुकीचा आहे, तर ऑब्व्हियसली त्याच्यामध्ये मुलांचं नुकसान आहे. त्याच्यामुळे मुलांशी बोलताना ना फ्रीली बोला आणि मुलं सगळ्या गोष्टी समजून घेतात. आपल्याच एक मनामध्ये एक तो न्यूनगंड असतो, की अरे मी जर मुलांना सांगितलं, तर ते मुलांना समजणार नाही. पण मुलं तितकी मॅच्युअर असतात. ही मॅच्युरिटी तुम्हाला आणायची आहे त्यांच्यामध्ये. मी असं नाही सांगत, की मुलांचं बालपण आहे ते आपल्याला हरवून टाकायचंय. पण त्यांच्या वयानुसार खेळा-खेळामध्ये या सगळ्या गोष्टी त्यांच्यासोबत शेअर मुलांना आपण सोशल मीडियापासून लांब नाही ठेवू शकत. पण तुम्ही कोणत्या वयामध्ये मुलांना ते सोशल मीडिया ॲक्सेस करायला सांगता ना, त्या गोष्टीवरती मात्र तुम्ही मॉनिटर करायलाच पाहिजे. जसं की मी पाहिलेलं आहे, की आपण लहान-लहान मुलांना मोबाईल देतो आणि आपल्याला काय वाटतं ना, की मुलं मोबाईलमध्ये YouTube बघतात आणि एक चांगला पालक म्हणून आपण काय विचार करतो, की नाही हे नॉर्मल YouTube जे आहे ते देण्यापेक्षा मुलांना आपण YouTube Kids आपण लावून देऊया आणि मुलं मोबाईलमध्ये YouTube Kids बघतात. काही दिवसांपूर्वी मी एक असा व्हिडिओ पाहिला एका चांगल्या यूट्यूबरचा आणि ते इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज बनवतात. आणि त्यांनी त्याच्यामध्ये सांगितलं, की अगदी YouTube Kids जे ॲप आहे त्याच्यावरती सुद्धा मुलांना सॉफ्ट पॉर्न
चे व्हिडिओ दाखवले जातात. म्हणजे त्यांचे जे फेव्हरेट कॅरेक्टर्स आहेत त्याच्यामध्ये सुद्धा सॉफ्ट पॉर्न दाखवलं जातं आणि किती विचित्र गोष्ट आहे. त्याच्यामुळे मुलांना मोबाईलवरती YouTube बघण्यापेक्षा आजकालच्या स्मार्ट टीव्ही आहेत आणि मी अगोदर पण तुम्हाला सांगितलेलं आहे, तुम्ही टीव्हीवरती त्यांना व्हिडिओज लावून द्या. जेणेकरून ते काय बघतायत ते तुम्हाला कळेल. त्याचा आवाज ॲटलीस्ट तुम्ही तिकडे जरी नसतील प्रेझेंट, तरी तुम्हाला त्याचा आवाज तरी कानामध्ये येईल, की मुलं नक्की कोणता व्हिडिओ बघतायत आणि तुम्ही मॉनिटर करू शकतात, की मुलं एक्झॅक्टली काय बघतायत आणि तुम्ही त्यांना सांगू शकता, की हे नाही बघायचं किंवा ते नाही बघायचं. आणि मला असं वाटतं एक आई म्हणून किंवा एक वडील म्हणून तुम्ही या बाबतीमध्ये स्ट्रिक्ट राहायलाच पाहिजे, की मुलं मोबाईलवरती नक्की काय बघतात. आता टीनेज वयामध्ये मुलं सोशल मीडिया वगैरे यूज करतात म्हणजे जसं की Instagram, Snapchat, Facebook तर शक्यतो ही जनरेशन नाही यूज करत, पण Snapchat आणि Instagram वगैरे सर्रासपणे यूज करतात. तर त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही थोडंसं ॲक्सेस ठेवणं गरजेचं आहे. मला असं वाटतं की टीनेज वयामधली मुलं जी आहेत म्हणजे स्पेशली जी 9वी-10वीला आहेत, त्यांना Instagramचं अकाउंट ओपन करण्याची खरं तर काहीच गरज नाही आणि मला खूप असं म्हणजे ना आश्चर्यचकित वाटते की पालक या गोष्टीची परमिशन देतातच कशी? कारण माझ्या शाळेमध्ये म्हणा किंवा माझ्या जे ओळखीच्या मुलं-मुली म्हणा किंवा रुद्रचे जे फ्रेंड्स म्हणा, त्यांच्या बहुतेक अशा मैत्रिणी आहेत, मित्र आहेत, ज्यांचे Instagramचं अकाउंट आहे, त्यांचा पर्सनल फोन आहे किंवा त्यांच्या मम्मीच्या फोनमध्ये मम्मीचं भलेही नसेल अकाउंट, पण ते स्वतः Instagramचं अकाउंट हँडल करतात. आणि एक आपण काय विचार करतो ना, मी भरपूर जणांच्या असं तोंडातून ऐकलेलं आहे, "अरे, आम्हाला याच्यातलं काहीच समजत नाही, मुलं काय करतात?" मग तुम्ही समजून घ्या ना. कारण Instagram हे असं Instagramच म्हणण्यापेक्षा असे जे सोशल मीडियाचे जे ॲप आहेत, ते इतके महाभयंकर आहेत का ते मुलांना त्याच्या जाळ्यामध्ये खेचून कधी त्यांच्या ते आयुष्य संपवतील, इथे खूप मी मोठी गोष्ट म्हटली, पण त्यांचं किती आयुष्यावरती भयंकर असा परिणाम करू शकतील याची आपल्याला जाणीव सुद्धा नाही आहे. म्हणून मला असं वाटतं, की मुलांना ना लहानपणापासूनच सवय लावायला पाहिजे, की एखाद्या गोष्टीसाठी नाही म्हटलं म्हणजे ती गोष्ट नाही करायचं आहे. तर Instagramचं जे ॲप आहे तुम्ही त्याला सांगू शकता, की तुम्ही जेव्हा मॅच्युअर 18+ व्हाल तेव्हा जर तुम्हाला असं वाटलं, तर तुम्ही ते Instagramचं किंवा कोणतेही सोशल मीडिया ॲप तुम्ही वापरू शकता. पण त्याच्यामध्ये सुद्धा आधीपासूनच त्यांच्या मनामध्ये हे बी रुजवायचं, की हे असं-असं आहे आणि ह्याच्यामध्ये आपण अशा-अशा गोष्टी शेअर करतो, तर या गोष्टींचा असा-असा दुरुपयोग होऊ शकतो इतर कोणत्या व्यक्तीकडून. त्याच्यामुळे त्यांना सजग करणं ही आपली जबाबदारी आहे. व्हिडिओ खूप जास्त मोठा मी करत नाही. मला माहिती आहे नाहीतर तुम्हाला सुद्धा तो बघायला किंवा ऐकायला कंटाळा येईल. पण मला एक पालक म्हणून आणि एक शिक्षिका म्हणून तुमच्याशी या सर्व गोष्टी शेअर कराव्याशा वाटल्या. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. या व्हिडिओ संदर्भात तुमच्या ज्या काही प्रतिक्रिया असतील त्या कमेंट बॉक्सद्वारे व्यक्त करा. चला तर मग लवकरच भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपली काळजी घ्या. धन्यवाद.